ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेंडवडे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा। गावाच्या आध्यात्मिक परंपरेला उजाळा देणारा अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचा 65वा वर्धापन सोहळा शनिवारी 6 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला। हा पारायण सोहळा हनुमान मंदिर भेंडवडे येथे अत्यंत शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला। या पारायण सोहळ्यामध्ये नित्य कार्यक्रम पहाटे 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 ते 11 ज्ञानेश्वरी वाचन, सकाळी 11 ते 1 भोजन, दुपारी 3 ते 6 नाटाचे भजन व हरिपाठ, सायंकाळी 6 ते 7:30 भजन, सायंकाळी 7 ते 9 भोजन, रात्री 9 ते 11 कीर्तन, रात्री 11 ते पहाटे 4 हरिजागर असे होते। सोहळ्यात श्री हनुमान भजनी मंडळ भेंडवडे, अंबाई भजनी मंडळ कोडोली, वाल्मिकी भजनी मंडळ भातोले, श्री दत्त भजनी मंडळ पद्माळे, ओंकारेश्वर भजनी मंडळ नारंदे, हनुमान भजनी मंडळ बुवाचे पठार, श्रीराम भजनी मंडळ तासगाव या मंडळांचे अमूल्य सहकार्य लाभलं। या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यास कीर्तनकारांची आध्यात्मिक सेवा लाभली। पारायण सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी गावातून दिंडी पालखीचे आयोजन करण्यात आले। हरिनामजगर टाळ मृदुंगांच्या नादात गावकऱ्यांच्या मोठ्या सहभागामुळे हा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला। दिंडीने संपूर्ण गावात भक्तिभावाचं वातावरण निर्माण केलं। सोहळ्याच्या सांगता कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते। महाप्रसादाला गावकऱ्यांसह भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या संपूर्ण सोहळ्याचे यशस्वी आयोजन श्री हनुमान पारायण सोहळा समिती भेंडवडे तसेच श्री गणेश मंडप डेकोरेशन भेंडवडे व श्री हनुमान डेकोरेशन पेठ वडगाव, बालाजी केबल नेटवर्क भेंडवडे आणि माऊली कॅटर्स तसेच गावातील वारकरी व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभलं। 7 दिवस चाललेल्या या भव्य आणि भक्तिरसपूर्ण सोहळ्यामुळे भेंडवडे गाव आध्यात्मिकतेच्या रंगात रंगून गेला। महानकरी न्यूजसाठी संदीप रोकडे, भेंडवडे।